हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. चाललं आता वाजत आहे 4:15 होत आहे. माझी मुलगी स्वयंपाक करत आहे. तिला काही सामान घ्यायचं आहे तर ती कामठीला जात आहे. लेसा वगैरे काही कापडे तुकडे वगैरे काही शिवायला घ्यायचे आहेत तर ती जात आहे. मला पण म्हणत आहे की तू पण चल, तेवढं हातपाय मोकळे होतात. माझी तर काही इच्छा नाही आहे, कारण काल थोडंसं साई मंदिरातच गेली तर पाय पुढे सूज झाली पायाला. मग तिने तेल वगैरे लावून दिलं पायाला. आता चल म्हणत आहे, थोडंसं तेवढं चेंज होते म्हणत आहे. ॲटोने जायचं आणि ॲटोनेच यायचं आहे म्हणत आहे. तर आता मी पाहत आहे, जात आहोत तिच्यासोबत. इथूनची ॲटो आहे. काल तर तिच्या घराच्या बाजूलाच थोडंसं दूरवर साई मंदिर आहे. त्या साई मंदिरात गेली तर पूर्ण पाय सुजून आले माझे. आता पाहत आहे, बाजार भरतो तिथे असे लेसा वगैरे भरपूर राहतात म्हणतात कामठीला. इथूनच ॲटो लागते. चला आता पाहते, मी जात आहे तिच्यासोबत. तिला सामानच घ्यायचं आहे तिथलं पोरांसाठी काही, आणि काही लेसा वगैरे काही मोती किती मणी गिनी घ्यायच्या घरच्या डेकोरेशनसाठी. चला मग जातो, पाहते. हिम्मत करावंच लागणार, थोडंसं बाहेर निघावं लागणार. आम्ही आलो आहे कामठीच्या मार्केटमध्ये. बघा, छान मार्केट भरलं आहे इथे. सगळंच आहे. कुडत्या आहे, काय कुंडी कुठं घेऊन वागवीन आता तिला. काय रे हे? ह्याच्यावर आलो आहो आम्ही ॲटोनी. पण आता ॲटोची वाट पाहत आहो आतमध्ये जायसाठी. पण मी वाट पाहत आहे, कारण माझ्याकडून चालणंच होत नाही. थोडंफार पण आता चालायची शक्ती नाही राहिली आहे, म्हणून आता ॲटो करत आहो. आणल्यात मी बाजारामधून. पम्मी आणि मी गेली होती. एक हा ड्रेस आणलाय, सेट, पुरा सेटच आहे हा. शॉर्ट आता जे नवीन निघालेले आहे शॉर्ट. आणि हा एक लॉंग कुर्ती. प्रांजूसाठी आणि माझ्यासाठी आणलेलं आहे हे 2 ड्रेस. हा एक फूल आणलेला आहे. सेट आहे घरी घालायसाठी तिच्यासाठी. ती ह्याचा हात पसंत करत हा तिला त्यावेळी. एक हा फ्रॉक आहे, लॉंग फ्रॉक. 2 ड्रेस आणलेले आहेत. आणि एक रुहीसाठी जीन्स आणलेला आहे, कारण रुहीला लॉंगच आवडते, शॉर्ट घालत नाही. हा कंबर मोठी आहे, पण याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे, कमी जास्त करायचं. एक रुहीसाठी आणलेला आहे काल तिथून. आणि हे 2 ड्रेस, एक प्रांजूसाठी, एक आणि माझ्यासाठी. प्रांजूला जो आवडेल तो ठेवेल. छान आहे कापड वगैरे, छान. हा ड्रेस प्रांजूने ठेवला तर प्रांजूला घरी घालायसाठी, डेली यूजसाठी आणलेले आहेत हे. पॅन्ट खूप मस्त आहे, पण आता रुही घालते की नाही तोच प्रश्न येते. आणि ह्या आता 2 ओढण्या. आता माहीत पडते घरी गेल्यावर मी रुही घालते की काय. तर हा पॅन्ट ॲडजस्टमेंट आहे कमरेमध्ये, बटनांचं.
काल आम्ही जास्त फिरलो नाही कारण माझ्या पायाचा खूप त्रास होता, म्हणून मार्केटमध्ये जास्त फिरलो नाही. थोडंसंच फिरलो आणि हे 2 ड्रेस घेतले आणि 2 ओढण्या आणि रुई करता हा ड्रेस घेतला. चला मग हे कालची थोडीफार खरेदी केली आहे. याच्या आधी मी शॉपीवरून 2 ड्रेस बोलवले होते, पण ते मला पटले नाही. एक प्रांजू करता आणि एक माझ्या करता, म्हणून काल हे डेली घालण्यासाठी म्हणून हे ड्रेस आणायला गेली होती. जास्त पायाने चालता येत नाही. थोडं इथूनच घराजवळून आम्ही ॲटोने गेलो तिथे कामठीला, आणि तिथून जवळूनच ॲटो केला कारण पायाचा एकदम त्रास असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, चालू पण शकत नाही, म्हणून मी काही जास्त काल मार्केट फिरली नाही. छान ॲड्रेस हा प्रांजू ठेवण तर घरी घालायला होऊन जाते डेली यूजसाठी. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.